आजचा दिवस सर्वार्थानं महत्त्वाचा असं म्हणतायत चंदूमामा वैद्य। या एकत्रित दोनही ठाकरे बंधूंना पाहिल्यानंतर प्रत्येकाचीच जी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झाली अशी भावना चंदूमामा वैद्य यांनी व्यक्त केली आहे। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी या क्षणी येते। आता सुशील केडिया माफी मागतोय। राज ठाकरेंना चिथावणी दिल्यानंतर सुशील केडिया यांना माफी मागितलेली आहे। सुशील केडिया याचं कार्यालय देखील तोडलेलं होतं। या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर सुशील केडिया नरमाईची भूमिका घेताना दिसतोय। दोन घर म्हणजे एक घर जे दोन घरामध्ये विभागलं गेलं होतं, लहानपणापासून एकत्र वाढलेले दोन भाऊ आज एकत्र येतात, त्याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण काय असूच शकत नाही। याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होऊ शकतो का? महाविकास आघाडी सगळं 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 राजकारण खड्ड्यात जाऊ द्या। दोन मराठी भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही। तुम्हालाही असायला हवा, मलाही असायला हवा। शेवटी ठाकरे ब्रँड, हा ब्रँड एकत्र येतोय, त्याच्यापेक्षा दुसरा चांगला दिवस दुसरी गोष्ट असूच शकत नाही। शेवटचा मुद्दा, राज ठाकरे यांनी जस्ट एक टोमणा मारला की जे बाळासाहेबांना नाही जमलं ते फडणवीसांनी करून दाखवलं, मुख्यमंत्री करून दाखवलं। तो टोमणा मारला का सार्कॅझम होतं हे तुमचं तुम्ही ठरवा। तर अशा प्रकारे जितेंद्र आव्हाड देखील यांनी दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद जो आहे तो व्यक्त केलेला आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।